ब्रेकिंग न्यूज. कुपखेडा झेडपी शाळेवर महाकाय वृक्ष कोसळला. मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. प्रशासन अजून किती मोठ्या अपघाताची वाट पाहणार? नमस्कार, आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट. आजची धक्कादायक बातमी बागलाण तालुक्यातील कुपखेडा येथून. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीवर एक महाकाय झाड कोसळल्याची गंभीर घटना घडली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. बागलाण तालुक्यातील कुपखेडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर हा काय वृक्ष कोसळला. त्यावेळी शाळेत कोणतीही मोठी दुर्घटना घडली नसल्याने विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी सुरक्षित राहिले. त्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला. प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी केली असता शाळेच्या इमारतीवर पडलेल्या झाडाचा आकार अत्यंत मोठा असल्याचे दिसून आले. जर ही घटना विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत घडली असती तर परिणाम अत्यंत गंभीर होऊ शकले असते. त्यामुळे ही घटना प्रशासनासाठी गंभीर इशारा मानली जात आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार ही शाळा अनेक वर्षांपासून जीर्ण अवस्थेत आहे. इमारतीवरील कौले जुनी झाली असून दुरुस्तीची आवश्यकता आहे. तसेच शाळेच्या परिसरातील धोकादायक वृक्षांची छाटणी किंवा सुरक्षितता उपाययोजनांकडेही सातत्याने दुर्लक्ष झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. कुपखेडा येथील ही जिल्हा परिषद शाळा अनेक विद्यार्थी, अधिकारी, शिक्षक आणि विविध क्षेत्रातील यशस्वी व्यक्तिमत्त्वे घडवणारे ज्ञानमंदिर म्हणून ओळखली जाते. अशा महत्त्वाच्या शैक्षणिक संस्थेच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होणे ही चिंतेची बाब असल्याचे नागरिकांचे मत आहे. ग्रामस्थांनी जिल्हा परिषद, शिक्षण विभाग आणि संबंधित प्रशासनाकडे तातडीने शाळेची संरचनात्मक तपासणी करण्याची मागणी केली आहे. जीर्ण झालेल्या भागांची दुरुस्ती, धोकादायक वृक्षांची सुरक्षित छाटणी किंवा हटविणे आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात अशी त्यांची मागणी आहे. या प्रकरणात कुपखेडा येथील विशाल ठाकरे आणि ग्रामस्थांनी प्रशासनाने केवळ पंचनामा करण्यापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृती करावे असे आवाहन केले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी शाळेच्या सुरक्षिततेबाबत तातडीने आणि प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक आहे. संबंधित प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेते याकडे आता पालक, ग्रामस्थ आणि संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. कुपखेडा, तालुका बागलाण, जिल्हा नाशिक येथून कॅमेरामनसह मुख्य संपादक उमेश मोरी. 24x7 न्यूज रिपोर्ट. या वृत्तातील आरोप, मागण्या आणि प्रतिक्रिया या संबंधित ग्रामस्थांनी व्यक्त केलेल्या भूमिकेवर आधारित आहेत. प्रशासनाची अधिकृत बाजू उपलब्ध झाल्यानंतर तीही प्रसारित करण्यात येईल. वास्तव आहे की ती आता या झाडामुळे फडझड झालेली आहे. तरी पुढील कारवाई जिल्हा परिषदेने करावी अशी आमच्या गावातर्फे विनंती करतो.